तुम्हाला आश्चर्य वाटेल, विश्वकर्मा योजनेतनं 11.5 लाख अर्ज प्राप्त झाले. त्याच्यातले ह्याचे किती आहेत अर्ज माहिती आहे का तुम्हाला? शिवणकामाचे अर्ज किती आहेत? त्यातले 6.5 लाख हे शिवणकामाचे अर्ज आहेत. त्याच्यामुळं आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये शिवणकामाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. बघा, तुम्ही नाही असं समजा, काय होईल परिस्थिती? त्याच्यामुळं आम्हाला व्यवस्थित ठेवण्याचं काम करणार आहे. आणि ते काम मला असं वाटतं की आजच्या दिवसापुरतं मर्यादित असू नये. चांगल्या चांगल्या योजना तुम्ही महिलांसाठी द्या. आता मला अध्यक्ष सांगत होते की 200 महिलांची या ठिकाणी उपस्थिती होती. 900 महिला होत्या. पण या महिलांना भविष्यामध्ये तुम्ही काय देणार आहे हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे विश्वकर्मा योजनासारखी योजना जी देशाच्या पंतप्रधानांनी या संपूर्ण देशवासियांसाठी दिलेली आहे, म्हणजे 12 बलुतेदारांसाठी दिलेली आहे, त्या योजनेचा तंतोतंत फायदा आपण सगळ्यांनी घ्यावा ही देखील माझी सूचना आहे. दुसरी एक माझी सूचना आहे की ज्या विभागाचा मंत्री मी आहे त्या विभागाअंतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक योजना आहे. त्या योजनेमध्ये जर तुम्ही ग्रामीण भागामधले असाल आणि ग्रामीण भागातल्या माणसानं 1 लाख, 5 लाख, 10 लाख, 15 लाख असं 50 लाखापर्यंत कर्ज काढलं तर त्याला 35% सबसिडी आम्ही देतो. म्हणजे 1 लाखाचं जर कर्ज काढलं तर आम्ही 35,000 रुपये सबसिडी देतो. आणि शहरी भागामध्ये जर आपण कर्ज काढलं तर 1 लाखाला 25,000 रुपये आपण सबसिडी देतो. अशी देशात कुठेही स्कीम नाही. 1,000 रुपये दिल्यानंतर परत त्यातले 35% तुम्हाला देणारी स्कीम आज देशाच्या कुठच्याही राज्यामध्ये नाही. ती योजना आपण अतिशय चांगल्या पद्धतीने राबवतोय. त्याचा देखील फायदा आपण सगळ्यांनी मिळून करून घ्यावा ही माझी सूचना आहे. आज प्रकाश आंबेडकरांचा देखील उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे. माझे विधिमंडळातील माझे ते सहकारी आहेत, त्यांनी देखील मला आग्रह केला. आता त्यांनी आग्रह केला म्हणून मी आलोय. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघातल्या तुमच्या सगळ्या लोकांना सांगा धनुष्यबाण बघा म्हणून. नाही, राजकारणाचा भाग बाजूला ठेवा, तुम्हाला काय राजकारणामध्ये करायचं ते करा. पण मला असं वाटतं की जे तुमच्यासाठी येतात, जे तुमच्यासाठी करतात, त्यांच्यासोबतच लढण्याची भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आज इथे महिला भगिनी आहेत. आपल्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी मुख्यमंत्र्यांनी घोषित केली ती फक्त घोषित नाही केली तर मागच्या महिन्याचे 2 महिन्याचे पैसे खात्यामध्ये आले. आता या 2 महिन्याचे पैसे येतील. त्याच्यामुळे माझ्या महिला भगिनीच्या पर्समध्ये देखील स्वतःचे पैसे असले पाहिजे या भावनेतनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही योजना आणली आणि ती प्रचंड यशस्वी झालेली आहे. देशात अशी कुठेही योजना नाही जी 2-2 महिन्याचे पैसे एकदम खात्यामध्ये देते. आणि हे पैसे फक्त महिलांपुरते मर्यादित राहणार नाही, हे तुमच्याकडे पण येणार. हे 3,000 रुपये, 4,000 रुपये, 5,000 रुपये जे आहेत ती माझी महिला भगिनी ज्यावेळी त्यांच्या मुलांना कपडे शिवेल तर ते पैसे आपोआप तुमच्याकडे मिळेल. तुम्ही ज्यावेळी ते धाग्यावाल्याला द्याल ते पैसे धाग्यावाल्याकडे जाणार आहेत. आणि म्हणून वर्षाला 46,000 कोटी रुपये ते जे महाराष्ट्रातल्या महिला भगिनींच्या पर्समध्ये येतील ते काही पर्समध्येच राहणार नाही, ते सगळे व्यापारामध्ये येतील, ते सगळे मार्केटला येतील. आणि त्या 46,000 कोटीमधनं आपला फार मोठा प्रत्येक पद्धतीचा व्यापार चालेल अशा पद्धतीची आर्थिक उन्नती देखील त्या महाराष्ट्र राज्याची होणार आहे. आणि अशा चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मनापासून मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि भविष्याच्या तुमच्या सगळ्या कार्यक्रमांसोबत महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे तुमच्यासोबत आहेत. एवढाच शब्द या ठिकाणी देतो. तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो. आणि हा कार्यक्रम वर्षोनुवर्ष आपण सुरू ठेवावा ही सदिच्छा देतो आणि थांबतो. आता आभार कोणी मानू नका, मला परत कोल्हापूरला जाऊन नाशिकला जायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला या ठिकाणी बोलवला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि मला जाण्याची परवानगी द्यावी ही विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.